कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय। आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला। पहिल्या टप्प्यात नामदार हसन मुश्रीफ यांनी 108 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। त्यामध्ये 27 माजी नगरसेवक होते। कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढवणार आहे। प्राथमिक चर्चेनुसार भाजप आणि शिवसेना शिंदे पक्ष प्रत्येकी 33 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 15 जागा लढवेल। आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला। मार्केट यार्डातील पक्ष कार्यालयात नामदार हसन मुश्रीफ आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। राष्ट्रवादीकडे सुमारे 150 जणांनी उमेदवारी मागितली आहे। आज पहिल्या दिवशी 108 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या। त्यामध्ये 27 माजी नगरसेवकांनी सुद्धा हजेरी लावली होती। सत्तार मुल्ला, संदीप कवाळे, प्रकाश गवंडी, आदिल फरास, अमोल माने, शीतल तिवडे, जहिदा मुजावर, रेहाना नागरकट्टी, वैशाली कोडोलीकर यांच्यासह दिग्गजांनी मुलाखती दिल्या। प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडून नामदार मुश्रीफ यांनी त्यांच्या प्रभागाची माहिती, सामाजिक कार्य, पक्षासाठी दिलेलं योगदान, विजयी होण्याची खात्री अशा बाबी जाणून घेतल्या। यावेळी भैया माने, राहुल पाटील, युवराज पाटील, महेश सावंत, सुनील पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। रविवारी उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती होऊन महिना अखेरीस राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे।